एक महिनाभर थांबला तर आज $1.96 मिळतोय, तो $100 मिळायला लागेल. आमचा हा तुमच्याशी वादा आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पेट्रोल 120-130 रुपयाला जाईल. आत्ता मी मोबाईलमध्ये बघत होतो, वाशिमला अकोला नाका म्हणून जागा आहे, तिथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घ्यायला लोकांची रांग लागली आहे. कॅन घेऊन लोक पेट्रोल पंपावर आले आहेत आणि त्या कॅननं एकमेकाला मारतायत पेट्रोल डिझेल भरण्यासाठी भांडणं. एकदा लॉकडाऊन झाला कोरोनाच्या वेळी, आता आपोआपच लॉकडाऊन करायची व्यवस्था होते का काय याची मला भीती वाटायला लागली. राज्यामध्ये देशामध्ये काही दिवसापूर्वी देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण केलंय, अपने पास 6 महीने का कोटा है, पेट्रोल है, डीजल है, गैस है, डरने की कोई बात नहीं. 15 दिवसाआधी केलं. महिना झाला नाही तर त्यांचा नेता सांगायला लागला, बाहेर फिरू नका, सोनं खरेदी करू नका, परदेशात जायचं बंद करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी. अशाच भूमिका 2013ला मनमोहन सिंगांनी घेतलेली होती. जरा आर्थिक परिस्थिती काठावर आल्यावर त्यावेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं होतं की देशात आर्थिक परिस्थिती थकलेली आहे, वाईट परिस्थिती यायला लागली, अशा अर्थाचं ट्विट 2013ला केलेलं. आज तेच म्हणतात की पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे त्याविषयी कुणी काही थट्टा करू नका. थट्टा कोणीच करत नाही, पण मंत्र्यांच्या मागे 10-10, 15-15 गाड्या फिरतात, लोक आपली बघत बसतात, इकडून तिकडे मंत्री जातात. आता एक मंत्री गेला तर दुसरा मंत्री व्हायला तयार असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या जीवितासाठी 5-5, 6-6 पोलिसांच्या गाड्या ठेवायची काही गरज नाही. एक बॉडीगार्ड, एक पोलीस बस. आम्ही आता मुंबईला जातो, 2-2, 3-3 गाड्या घेऊन जायचो. आम्ही ठरवलं एकच गाडी घेऊन जायचं, दुसरी गाडी आपल्या सोबत घेऊन जायचं नाही. मंत्र्यांनी ठरवलं, आपल्या ताफ्यामध्ये 10-10, 20-20 गाड्या होत्या, त्या कमी केल्या. स्वतः पंतप्रधान महोदय परवा 2 गाड्या घेऊन फिरले. पण पंतप्रधान महोदयांच्या बरोबर सगळी सुरक्षा असली पाहिजे, कारण आपल्या देशाचे प्रमुख आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. विरोधक ज्या पद्धतीनं हे घाणेरडं राजकारण करतायत, त्या राजकारत्यांना चांगली बुद्धी यावी अशी प्रार्थना मारुती चौकातल्या मारुतीला मी करतो. आणि जरी चांगली बुद्धी नाही आली तर त्यांना कसं वळणावर आणायचं आम्हाला माहित आहे. त्यांनी जास्त शांतपणा शिकू नये. इथं जिल्हा बँक काल त्या विशाल पाटलाला 250 कोटी रुपयाचं बोगस कर्ज प्रकरण दिलंय. लाजा वाटत नाही तुम्हाला? एखादी संस्था कर्ज भरत नाही, त्या संस्थेला परत कर्ज द्यायचं नसतं. जयंत पाटलांनी दबाव टाकून ते अधिकारी करायला तयार नव्हते. तुम्ही त्यांना 200-250 कोटी रुपयाचं लोन देताय आणि तुम्ही आम्हाला सल्ले सांगता का मोदी साहेबांना? इथं बँकेचं सांगा ना, तिथं नीट करा ना काशी तुमची. ती काय बँक तुमच्या बापाची आहे काय? बँक आमची आहे, गोरगरीब लोकांची. तुम्ही तिथं शिस्त लावू शकत नाही. तिथं तुम्ही शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा केलाय आणि हे चालले सल्ले द्यायला नरेंद्र मोदी साहेबांना. अरे तिथं PMO आहे, तिथं खूप सल्लागार लोक आहेत, चांगली लोक आहेत आणि राष्ट्राचं ते हित बघतायत. तुम्ही इथलं बघा, गल्ली बोळामध्ये रस्ते करायचे कुठं बघा. 9-9, 10-10 वेळा तुम्ही अर्थ खात्याचे मंत्री राहता महाराष्ट्राचे, तुम्हाला कळत नाही रस्ता लागतो का नाही लागतो? मी जत मध्ये उमदीला MIDC घोषित करून आणली सरकारकडून 2000 एकर मधली, आणि आम्ही पास्थ्रू जाहिरात दिली. पास्थ्रू म्हणजे डायरेक्ट उद्योगपतीने यावं आणि जमीन खरेदी करावं. आमच्याकडे 2च लोक आली. किती लोक आली? 2च लोक आली. मी अधिकाऱ्यांना विचारलं असं का झालं, की आमच्याकडे जमीन आहे, पाणी आहे, आम्ही कोणी तिथं सगळे संरक्षण द्यायला तयार आहे, तरी आमच्याकडे उद्योजक यायला का तयार नाहीत? अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं, उद्योजकांचं म्हणणं असं आहे, उमदी MIDC पासून 5 ते 6 तासाच्या आतमध्ये JNPT ला माल पोचला पाहिजे. JNPT म्हणजे कुठं?
मुंबईमध्ये, आणि उमदीमधनं माल तिथं गेला पाहिजे तर इथं मोठे उद्योजक येऊ शकतात. अरे मग जर उमदीतनं JNPT-ला 6 तासात जर माल जायचा असेल तर त्याला रस्ता लागेल, हायवे लागेल. हे जयंत पाटलाला अक्कल नाही का एवढी की उमदीतून जर जतचं तुम्हाला कल्याण करायचं आहे तर त्याच्यासाठी रस्ता लागेल, ते काय विमानातनं जाणार नाही माल, एवढं कळत नाही तुम्हाला? आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊनी या महाराष्ट्राचा एक त्रिकोणाचा विकास करायचा निर्णय घेतलाय. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग, गोवा ते मुंबई, आणि परत वर्धा ते सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्ग. काय त्यात असेल चर्चा करू ना, लोकांचे मिसगाईड करू नका, यातून काय होणार नाही. मी सांगलीत आलो, माझ्या बापाचा रस्ता आहे काय? मी सांगलीमध्ये ज्या रस्त्यावरून आलो हजारो लोकांची जमीन त्यामध्ये गेलेली आहे. आता आम्ही अटल सेतून जातो समुद्रातून, किती वेळ वाचतो आमचा. आता मिसिंग लिंक तयार झाली, मिसिंग लिंकला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. अरे लोणावळ्यामध्ये गेल्याच्या नंतर आता जिथं मिसिंग लिंक सुरुवात होतोय कनेक्टिंग लिंक, तिथं जायला किमान पाऊण तास, त्याच्या पुढे किती लागेल माहित नव्हतं, किमान पाऊण तास लागायचा. परवा मी त्या हायवेवरून आलो, कनेक्टिंग लिंक मधून आलो, 5 मिनिटामध्ये आलो. किती? 5 मिनिटामध्ये आलो, 5 मिनिटामध्ये. याला म्हणायचं काम, हे काम आहे. अरे माझे जर 45 मिनिटं वाचली, त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या हजारो लोकांचे, म्हणजे लाखो लोक जात असतील, त्याचा हिशोब मला माहित नाही, तेवढ्या लोकांचा वेळ वाचणार आहे, तेवढ्या लोकांचं आयुष्य हे कामाला लागणार आहे. मग ते कनेक्टिंग लिंक करताना जमीन कुणातरी गेली असेल का नसेल? समृद्धी महामार्ग, आता लोक इथून मुंबईमधून निघाले का 8-10 तासात तिकडे जातात. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.